नमस्कार. इयत्ता 6वी इंग्रजी माध्यम विषय मराठी पाठ क्रमांक 2 चिमणीचं घरटं हा पाठ आपण अभ्यासलेला आहे. आता आपण त्याचं स्वाध्याय लेखन पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 1 आकृती पूर्ण करा. चिमणी शहरापासून दूर राहते ती ठिकाणे कोणती? खेड्यापाड्यात, जंगलात आणि शेतात. इथे 3 जे ब्रॅकेट्स दिलेले आहेत त्याचेही उत्तर आहेत. प्रश्न दुसरा परिणाम लिहा. त्यातील माणसाने सिमेंटच्या इमारती बांधल्या. उत्तर चिमण्या शहरापासून दूर गेल्या याचा परिणाम झालेला आहे. प्रश्न क्रमांक आजोबांनी शेतात नैसर्गिक खते वापरली याचा काय परिणाम झालाय? तर त्यामुळे शेतात धान्य जोमानं आलेलं आहे. पुढील प्रश्न विचार करा व सांगा. यातील प्रश्न क्रमांक 1 पक्षी नसतील तर काय होईल तुमचे मत सांगा. उत्तर जर आपल्या जगात पक्षीच नसतील तर सगळीकडे एकदम शांत शांत होईल. सकाळी उठल्यावर जो छान चिवचिवाट ऐकू येतो तो कधीच ऐकू येणार नाही. निसर्गातील सगळी मजाच संपून जाईल. आणि मला वाटतं पक्षी नसतील तर शेतात खूप कीटक आणि किडे वाढतील ज्यामुळे आपली पिकं खराब होतील. कारण पक्षी हे कीटक खाऊन शेतीची मदत करतात. पक्षी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बिया नेतात त्यामुळे नवीन झाड उगवतात. जर पक्षी नसतील तर नवीन झाडही उगवणार नाहीत आणि आपल्याला फळं फुलं मिळणार नाहीत. म्हणूनच पक्षी नसतील तर आपला निसर्ग सुंदर दिसणार नाही आणि आपण सगळेच खूप कंटाळू. पक्षी असणं खूप गरजेचं आहे. प्रश्न क्रमांक माणसाची हाव वाढायला लागली तर? उत्तर आहे या वाक्यातून मला असं समजलं की माणसाची हाव वाढली म्हणजे माणूस खूप स्वार्थी झाला. त्याला स्वतःच्या फायद्यासाठी अजून गोष्टी हव्या होत्या. माणसाने स्वतःची मोठी सिमेंटची घरं आणि इमारती बांधण्यासाठी जंगलातली निसर्गातली झाडं तोडून टाकली. शेतात जास्त धान्य पिकविण्यासाठी रासायनिक खतांचा वापर सुरू केला. माणसाने फक्त स्वतःचा विचार केला आणि निसर्गाचा, झाडाचा, चिमण्यांसारख्या लहान पक्ष्यांचा विचार केला नाही. माणसाच्या याच हव्यासापायी बऱ्याच चिमण्यांना आपली घरं सोडून शहरापासून दूर जावं लागलं. प्रश्न क्रमांक 3 पुढील प्रसंगात तुम्ही काय कराल ते लिहा. रस्त्याने जाताना जखमी चिमणी दिसली तर? रस्त्याने जाताना जर मला जखमी चिमणी दिसली तर मी सगळ्यात आधी धावत जाऊन तिला हातात घेणार नाही कारण ती घाबरू शकते. मी हळूच तिच्या जवळ जाईन आणि तिला रस्त्याच्या बाजूला सुरक्षित ठिकाणी म्हणजे एखाद्या झाडाखाली किंवा सावलीत ठेवीन जेणेकरून तिच्यावरून कोणती गाडी जाणार नाही किंवा मांजर तिच्यावर हल्ला करणार नाही. त्यानंतर मी तिला एखाद्या छोट्या टोपीत किंवा पानावर थोडेसे पाणी पिऊ घालीन. जर तिला जास्त लागलं असेल तर मी लगेच माझ्या आई बाबांना किंवा मोठ्यांना बोलावून आणेन आणि त्यांच्या मदतीने तिच्या जखमेवर औषध लावीन. तिला बरं वाटेपर्यंत मी तिची काळजी घेईन आणि जेव्हा ती बरी होईल तेव्हा तिला आकाशात उडून जाऊ देईन. पुढे खेळूया शब्दांशी. यामध्ये प्रश्न क्रमांक 1 चिवचिवाट या शब्दासारखे आणखी नादमय शोधा व लिहा असा प्रश्न विचारलेला आहे. चिवचिवाट हा एक नादमय शब्द आहे म्हणजे एखादा साऊंड आपल्याला जो रिपीटेड ऐकायला येतो तो नादमय असा वाटतो, छान वाटतो. असे कोणकोणते शब्द आहेत? तर 1 किलबिलाट, 2 गडगडाट, 3 कावकाव, 4 खळखळाट, 5 झुळझुळ, 6 सळसळ आणि 7 टपटप. हे असे आणखीन काही नादमय शब्द जर तुम्हाला सुचत असतील तर तेही तुम्ही तुमच्या उत्तरात लिहू शकता. आता पुढील प्रश्न आहे प्रकल्पमधील. पर्यावरणपूरक घराची प्रतिकृती तुमच्या कल्पनेतून तयार करा. इथे तुम्हाला विचारलेला आहे म्हणजे प्रकल्प प्रोजेक्ट विचारलेला आहे की पर्यावरणाला पूरक अशी तुमच्या घराची प्रतिकृती तुमच्या कल्पनेत कशी आहे? तर त्याचं उत्तर पुढील माझ्या कल्पनेतील पर्यावरणपूरक घराच्या प्रतिकृतीमध्ये मी छतावर सौर ऊर्जा पॅनल सोलार पॅनल लावेल ज्यामुळे घराला लागणारी वीज सूर्याच्या प्रकाशापासून मिळेल. घराच्या एका बाजूला रेन वॉटर हार्वेस्टिंगची यंत्रणा असेल जेणेकरून पावसाचे पाणी वाहून न जाता ते साठवून पुन्हा वापरता येईल.
घराच्या भिंतींना थंड ठेवण्यासाठी मी माती आणि नैसर्गिक रंगाचा वापर करीन आणि खिडक्या मोठ्या ठेवेन, जेणेकरून भरपूर प्रकाश आणि हवा येईल. तसेच घराच्या भोवती आणि गॅलरीत मी छान छान झाडे लावेन. ओल्या कचऱ्यापासून खत तयार करण्यासाठी एक छोटा कंपोस्ट प्रक्रियेचा भागही तयार करीन. अशा प्रकारे पर्यावरणपूरक घराची प्रतिकृती माझ्या कल्पनेत तयार असणार आहे. हे ते उत्तर आहे. आता पुढे शेवटचं लिहिते होऊया. या भागामध्ये चिमणीचं घरटं या पाठाचा सारांश तुमच्या शब्दात लिहा असे तुम्हाला विचारण्यात आलेलं आहे आणि त्याचं उत्तर पुढील प्रमाणे. चिमणीचं घरटं हा पाठ आपल्याला निसर्ग आणि पक्षी जपण्याचा खूप सुंदर संदेश देतो. ईशा नावाच्या एका लहान मुलीला तिच्या वाढदिवसाला खूप मित्रमैत्रिणी येणार असल्यामुळे खूप आनंद झालेला असतो. तिची आई म्हणते की उद्या घरात चिमण्यांसारखा चिवचिवाट होईल. पण ईशाने कधीच खरी चिमणी पाहिलेली नसते, कारण शहरात चिमण्या दिसत नाही. तिची आई तिला समजावून सांगते की माणसाच्या वाढत्या हव्याशा पोटी शहरात सिमेंटची मोठमोठी जंगले झाली आहेत, झाडं तोडली गेली आहेत आणि शेतात रासायनिक खते वापरली जात आहेत. यामुळे बिचाऱ्या चिमण्यांना राहायला जागा आणि खायला अन्न मिळेनासे झाले आहेत. म्हणूनच त्या शहरापासून दूर खेड्यापाड्यात किंवा जंगलात निघून गेल्या आहेत. ईशाच्या आजोबांनी मात्र गावाकडचे जुने घर आणि शेती नैसर्गिक पद्धतीने जपली आहे, त्यामुळे तिथे अजूनही चिमण्या येतात. हे ऐकून ईशाला पक्ष्यांचे महत्त्व समजते. आईने चिमणीसाठी आणलेले कृत्रिम घरटं आणि अन्न पाणी पाहून ती खुश होते. शेवटी ईशा आपल्या घराच्या बाल्कनीत छान छान झाडं लावण्याचा आणि चिमण्यांना परत आपल्या घरी बोलविण्याचा सुंदर संकल्प करते. इथे चिमणीचं घरटं या पाठाचा सारांश तुम्हाला लिहून देण्यात आलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला चिमणीचं घरटं या पाठाचा स्वाध्याय पुरेपूर समजलेला असणार आहे. तेव्हा अशाच इयत्ता 6वीच्या नवीन अभ्यासक्रमातील नवीन लेसन्स अभ्यास करण्याकरता आपल्या ऑनलाईन क्लासरूम यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.